मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण सविस्तर माहिती। नमस्कार, मी राकेश पावरा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची जी.आर. सविस्तर माहिती पाहणार आहोत। हा जी.आर. दिनांक मे 28, 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तत्पूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रस्तावना। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा रु.1500 इतकी रक्कम देण्यात येते। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्र.X1 लेखाशीर्ष 2235 डी 631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रु.28,290 लक्षांश कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रु.2511 कोटी अक्षरी रु.2511 कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। निर्णय। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्र.X1 लेखाशीर्ष 2235 डी 631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रु.28,290.0 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रु.2984.000 कोटी अक्षरी रु.2984 कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। 2. सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव (2) महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी, रोख शाखा, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।